चांगलं 51-50% चांगलं आहे. कबीर महाराजांना 2 मुलं, एक मुलगा आणि मुलगी. ती खेळत होती अंगणामध्ये. एकाचं नाव कमाल आणि मुलीचं नाव कमाली. हे नाव सुद्धा कमालीचीच आहेत बरं का. कबीर महाराज गंगेच्या स्नानाला गेल्यानंतर 5 वर्षाचा मुलगा प्रेत उरून वाहत येत होतं आणि हातात आलं आणि हातात घेतल्याबरोबर जिवंत झालं. आणि लोक म्हणू लागले क्या कमाल है, कमाल है, क्या कमाल है. नावच पडलं कमाल. कबीर महाराज ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी होते. मुलगी वाहत आली आणि मुलीला घेतला हातात तर जिवंत झाली. त्या मुलीचं नाव ठेवलं कमाली. घरी वावरत होते. 5 वर्षाची कमाली होती. 5 वर्षाची मुलगी कमाली खेळता खेळता त्या खप्पडाभोवती बघितलं त्याच्यामध्ये काय आहे आणि म्हणायला लागले गोरख काका इस खप्पड़ में क्या है. बोले बेटा रोहिदास महाराज जी ने कुछ मुझे चरणामृत दिया है. कमाली म्हणू लागली काका मैं पी सकती हूं क्या. बेटा क्यों नहीं, पी लो. रोहिदास महाराजांनी दिलेलं चरणामृत त्या कुंडातलं 5 वर्षाच्या कमालीनं पिल्यानंतर काय अवस्था झाली म्हणताल. जिकडे तिकडे ब्रह्मदर्शन दिसू लागलं. पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रुक्माई. जिकडे तिकडे देवाची अनुभूती येऊ लागली. गाऊ लागली, नाचू लागली, उड्या मारू लागली. ब्रह्मदर्शन दिसू लागलं. अवस्था बदलली. काळ बदलला. उपवर झाल्यानंतर तिचं लग्न जमलं आणि लग्न जमल्यानंतर तिला दिलं तिचं गाव मुलतानला. कुठं आहे मुलतान. मुलतान पाकिस्तान. मुलतानला दिलं. लग्न झालं आणि काही नाथपंथाचा प्रचार करत 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 गुरु गोरक्षनाथ काही सिद्धी घेऊन जात होते. अशी सिद्धी केली गोरक्षनाथांनी. जो कोणी माझं खप्पड भरेल त्याच्या घरी मी जेवण करेल. खप्पड एवढं दुरडी एवढं पाठी एवढं. कोणी म्हणायचं काय 2 पायला टाकले की भरून जाईल. लोक टनाने माल टाकायचे, टनाने धान्य टाकायचं तर कुठं गायब व्हायचं काही समजत नव्हतं. मुलतानला आल्याबरोबर त्या कमालीला माहिती झालं गोरख काका आये है, गोरख काका आये है. आपल्या स्वामीला पतीला मालकाला सांगितलं की जाओ गोरख काका को घर में लेके आओ, भोजन करना है उसे. ते म्हणाले बऱ्या टनानं टाकलं तरी त्यांचं भरलं नाही. तुझ्या काय होते चिमूड भराले. घेऊन आल्यानंतर एवढं धान्य टाकलं. महाराज कप्पड भरून उलटायला लागलं, खाली सांडायला लागलं. बापरे. गोरक्षनाथाने तर हात जोडले, जेवण केलं, सगळं झालं. आणि गोरक्षनाथ विचारतात बेटा ये सिद्धियां कहां से प्राप्त कर लिया आपने. छोटीशी 5 वर्षाची कमाली म्हणते. 5 वर्षाची कमाली म्हणते कि काका मुझे पहचाना नहीं क्या, मैं कबीरदास की बेटी हूं. याद है आपको. बहुत दिन याद में आपके घर में आए थे आप. कुछ खप्पड़ में कुछ प्याला था, मुझे प्यास लगी थी, मैं पानी तो आपने दिया है. वो चरणामृत पीने के बाद मुझे ये अवस्था प्राप्त हुई, सिद्धि प्राप्त हुई. गोरक्षनाथाचे डोळे उघडले. जेवण केलं कमालीच्या घरी मुलतानला. आता ऐका ठेवा बरं का. जेवण केलं मुलतानला कमालीच्या घरी. हात सुद्धा धुतला नाही. जेवण केलं आणि पाणी पिण्याकरता थेट गुप्त झाले आणि काशीला रोहिदास महाराजांच्या घरासमोर झोपडी समोर आले. आणि कबीर रोहिदास महाराज आपलं कर्म करत होते. रापीनं आपलं चर्मकाराचं काम करत होते. करत असताना प्रगट झाले आणि गुरु गोरक्षनाथ म्हणतात की रोहिदास महाराज भोजन किया है मुल्तान में, मुझे बहुत प्यास लगी है, मुझे पानी पीजिए. पानी पिलाओ, पाणी द्या. कर्म करता 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 उदास वृत्ती होती. रोहिदास महाराजांच्या मुखातून दुहा बाहेर पडला. ऐका गोड आहे. जब प्याथे तब पिया नहीं, जब प्याथे तब पिया नहीं, जिन पिया पिया को जान लिया. भूला
जोगी फिरे दीवाना।